पूर्णते पूर्णहे सारे पूर्णातून पूर्णयेतसे काढता शून्य शून्यातून शून्य शेष जसे असे ओम शांति शांति शांति। जानकी जीवन स्मरण राम सद्गुरुनाथ महाराज सब संतन देवांची आरती लाभल्या भावांच्या ज्योती देवांची आरती लाभल्या भावांच्या ज्योती देवांची आरती लाभल्या भावांच्या ज्योती अरूप तुम्ही निर्गुण तुम्ही विश्वाचे आधार अरूप तुम्ही निर्गुण तुम्ही विश्वाचे आधार शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा व्यवहार शिवरूपे राहुनी पाहता शक्तीचा व्यवहार मायामया दीन जीवाना कशी गळे महती मायामया दीन जीवाना कशी गळे महती देवांची आरती लाभल्या भावांच्या ज्योती देवांची आरती लाभल्या भावांच्या ज्योती म्हणून बनवून मूर्ती आम्ही आवाहन केले म्हणून बनवून मूर्ती आम्ही आवाहन केले विविध रूपाने तुम्ही येऊन घर पावन केले विविध रूपाने तुम्ही येऊन घर पावन केले कर्तव्यात सदा घर राहो मन चरणावरती कर्तव्यात सदा घर राहो मन चरणावरती देवांची आरती लाभल्या भावांच्या ज्योती देवांची आरती लाभल्या भावांच्या ज्योती देवांची आरती लाभल्या भावांच्या ज्योती ज्या देवांच्या कृपेने हे सर्व आकाराला येतं त्यांचं स्मरण करू आणि शांती मंत्र म्हणून सुरुवात करूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांति शांति शांति. आपल्या सध्याच्या स्वरूपात चालू असलेल्या नित्योपासनेचं वर्ष 11 तारखेला पूर्ण होणार आपल्याला सर्वांना कल्पना आहे. तर त्यात महिन्यातून एखाद्या वेळेला तरी सहभागी होणे इतपत शारीरिक बाकीची अनुकूलता मला असावी अशी प्रार्थना परमेश्वराला होती. जवळपास त्यांनी ती पुरी केली वर्षभर. याबद्दल मी त्याचा ऋणी आहे की तुमच्या ह्या सर्व उपासनेमध्ये मला सहभागी होता आहे. आता त्याची संगत आहे 11 तारखेला त्या दिवशी रविवार आहे. त्या दिवशी नामदिवस पण आहे. त्यामुळे दुसरी उपासना त्या दिवशी होणार नाही आपल्या नेहमीच्या नियमाप्रमाणे. त्यामुळे त्या दिवशी नाही. शनिवार 10 तारखेला आहे. त्यामुळे त्या दिवशी उपासना आहेच आहे. ज्याचा 9 हाच आपला वर्षाच्या संगतीचा नित्योपासनेचा दिवस झाला. त्याला जोडून जेवढे शक्य होईल तेवढं आधीच हे 2 दिवस सुरुवात केली आहे.
संगतीला आपल्याजवळ काहीतरी एखादा नवीन विषय असावा. नवीन म्हणजे काही तो नवीन आहे असं नाही, वर्षानुवर्ष सांगितलं गेलेलं आहे. त्यात नवीन सांगण्यासारखं आहे असं म्हणणं धाडस आहे. नवीन काही नाही, फक्त उजळणी करायची असते. उजळणीने गोष्टी पक्क्या होतात. यात वैशिष्ट्य हे आहे की वेद कृपण झाला आणि तो काही लोकांच्या कानाला लागला. आपण ज्ञानेश्वरीत वाचतो, ज्ञानेश्वराने जाता सुद्धा असं एक छोटंसं वाक्य वापरलेलं आहे. आपण समवी वाचतो, नवा अध्याय वाचतो, त्यामुळे आपल्याला सर्व माहिती आहे. पण हे उपनिषद सर्वात लहान आकाराने लघु शरीर म्हणतात. केवळ 18 मंत्र आहेत. अनेकांच्या वाचनामध्ये, अभ्यासामध्ये ते आधीच आहे. पण इतकं लहान आणि अर्थाला, व्यवहाराला, काळाला सुद्धा इतकं व्यापून असलेलं, समर्पक असलेलं आणि अजूनही समर्पक राहील असं, इतकं लहान असताना एवढं समर्पक राहील अशी वस्तू मिळणं कठीण आहे. एवढ्या उपनिषदाच्या सुरुवातीला म्हणता येणं शक्य आहे. मगाशी ज्या वेदांचा मी उल्लेख केला त्यामध्ये हे उपनिषद मुळामध्ये यजुर्वेदाचा एक भाग आहे. ते ज्या अर्थी आपल्यापर्यंत पोचतं त्या अर्थी एका चांगल्या अर्थाने भगवंतानी जी ज्ञानेश्वर माऊलीने आपल्याला एक छोटीशी दाखवून दिली, त्यातली अडचण दाखवून दिली, ती ह्या मार्गाने दूर झाली असं समजायला हरकत नाही. कारण आपण आज शांत्री मंत्र म्हणतो आहोत, उपनिषदाचा मंत्र समोर लावलेला आहे, ते आपण सर्वजण म्हणतो आहोत आणि ते समजून घेतो आहोत. याचा अर्थी आपल्या कानाला ते सगळ्यांच्या मिळालेलं आहे. ती भगवंताची कृपा समजतो मी, की ते उपनिषद रूपाने का विना, आणि उपनिषद रूपानेच म्हणण्याचं कारण असं मुद्दम की तो वेदांत आहे. ते शेवटी जे करून एखाद्या गोष्टीला आपण मूळ कामाला हजर नसलो, आपल्याकडे अनेक वेळेला हजर असताना म्हणतात ना की भजनाला 10 आणि भोजनाला 100 असं ते एक प्रमाण असतं शेवटी. पण ज्यांनी भोजनाला आला म्हणजे तिथे प्रसादाला आला त्यांनी सर्व साधलं असं आहे. कारण शेवटी प्रसाद पोटात पडला की तो तृप्त झाला की आनंदित झाला. असू दे भजनाला मागे पुढे कोण असेल ते असू दे, कोण वेद अभ्यासणार असेल ते असू देत, पण निदान ज्यांनी वेदांत अभ्यासला त्याचं काम झालेलं आहे. कारण शेवटी ते वेदांतावरच येणार. वेदाचा शेवटी काय होणार, अंत होणार ना. मग तिथेच जर आपण उभे असलो तर मागे वेद असले आणि नसले तरी आपल्या दृष्टीनं या बैठकीला काही फरक पडत नाही. आपल्याला कळायचं ते कळलं म्हणजे झालं. तर हा वेदांत आहे. त्या दृष्टीनं यजुर्वेदाच्या अंतर्गत जो शुक्ल यजुर्वेदाचा भाग आहे त्यातल्या हा 40वा अध्याय म्हणजे आपल्या समोर असलेलं हे ईशावास्य आहे मुळात. तेव्हा ईशावास्याचा हा उपनिषदांचे काय प्रकार आहेत म्हणून हे मुद्दाम सांगतो, बाकी काही नाही. की उपनिषद सगळी वेदातच आहेत असं नाही. वेदाचे मूळ त्या सगळ्या आपले ही पूर्वपीठिका आहे म्हणून माहिती असेल म्हणून आज फक्त आपण त्याची एक ओळख म्हणून आपल्या त्या अर्ध्या तासाच्या उपासनेत करायची आहे. तर त्यासाठी फक्त ही माहिती म्हणून असावी आपल्यासमोर की ह्या सांस्कृतिक हजारो वर्षांच्या ज्या परंपरा आहेत ज्याच्यातून आजही जगण्याला सूत्र मिळतात, अनेक सूत्र मिळतात. मागे आपण द्वितीयाद्वै भयम पाहिलं, भोजना भूमिका पाहिली, आपण आपल्यासमोर ठेवा पुस्तक आहे, आपण मधनांना वाचत असालच. तर त्यामध्ये आजच्या काळाला उपयुक्त असणाऱ्या अनेक गोष्टी दिलेल्या आहेत. तर तशा तऱ्हेचे देणाऱ्या संस्कृतीचे हे अगदी पुरातन ठेवे आहेत की ज्याच्या मागे अजून काही वेदांच्या सापडलेलं नाही कुठे वाङ्मय, अशी परिस्थिती आहे. त्यातला एक भाग आपण अभ्यासतो आहोत किंवा अभ्यास त्यानिमित्ताने प्रयत्न करतो आहोत समजून घेण्याचा. याच्यावरून आपल्या हातात कोणता ठेवा पडलेला आहे याची आपल्याला कल्पना यावी म्हणून सांगितलं. सर्व उपनिषद काही या वेदाचे भाग आहेत असं नाही. उपनिषद आहेत, ब्राह्मण आहेत, आरण्यक आहेत, आपल्याकडे 3-4 प्रकार आहेत त्याचे, आणि मग हे सगळे इतर ग्रंथ आहेत. तर अशा दृष्टीनं ते जे भाग सगळे आहेत त्यातली काही प्रत्यक्ष वेदातून आलेले भाग आहेत. हे जे उपनिषद आहेत प्रत्यक्ष वेदाचा उचललेला भाग आहे. आपल्या दृष्टीने असं समजायला हरकत नाही की ओरिजिनल सोर्स काय असेल तिथपर्यंत आपण गेलो. याचा जो उल्लेख सापडतो तो इसवी पूर्व 1200 पर्यंत सापडतो. एवढं या उपनिषदाची पुरातनपणा आहे. आपल्या दृष्टीने जो पुरातनपणा समजून घ्यायचा तर 3 ते 3.5 हजार वर्षापूर्वीच ह्या उपनिषदाचा उल्लेख सापडतो. एवढं हे उपनिषद या अर्थाने हा वेद किंवा ते लिखाण हे प्राचीन आहे. आणि तरी सुद्धा त्यांची दृष्टी काय होती की जी आज सुद्धा लुप्त प्राय आहे, आज सुद्धा ती हरवल्यासारखी दिसते, हे त्यांना त्यावेळेला दिसत होतं.
यावरून त्या लोकांच्या प्रगतीची कल्पना येते. एखाद्या आपण उत्खनन करतो ना, त्यामुळे आपल्याला ती शहरं सापडतात. शहरामध्ये इतक्या उत्कृष्ट व्यवस्था सापडतात की आपल्याला आश्चर्य वाटतं. आपल्या इथे पुण्यामध्ये ते खोदलं, त्यांना सापडलं पाणी पुरवठ्याची योजना काय होती ती. आत्ता 300 वर्षातली गोष्ट आहे. पण तिथून पाणी कोणत्याही यंत्राशिवाय, कोणत्याही इतर कुठल्या कृत्रिम साधनाशिवाय त्याचे वापर फक्त त्या उतारांचरणी याचे करून गावामधल्या एखाद्या हौदामध्ये येऊ शकत होतं. एवढी यंत्रणा ते जर उभी करतात आत्ता ह्या 200-300 वर्षातली, ही आपल्याला ज्या वेळेला उत्खनन होतं तेव्हा ही कल्पना येते. आणि ते फोटो आले होते, आपण पाहिले असतील. तर जो आज इकडे कात्रजचं टोक आहे तिथपासूनच्या तलावातलं पाणी एका गावातल्या हौदामध्ये येऊन पडतं, ही यंत्रणा जमिनी खालून त्या काळात असावी. म्हणजे तो काळ सुद्धा फार नव्हे, आता 200-300 वर्षातला आहे. ही 3,000-3,500 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की जी इतकी विशाल पाहू शकते. ही एक साधी भौतिक यंत्रणा आहे की जी पाणी पुरवते, त्याची जो फार मोठी गरज आहे. आपल्याकडे येणारं पाणी किती यांनी 100 वर्षापूर्वी इथे त्यांनी आणलेलं आहे हे आपण पाहतो. आज कासला वेगळ्या कारणासाठी लोक जातात, पण प्रत्यक्षात खरं सांगायचं तर पाण्याची कमाल पाहण्यासाठी जावं. म्हणजे काय त्याची आणण्याची कमाल असेल, किंवा काय सायफनचे वापर केले असतील, कसे पाठ काढले असतील, हे खरं पाहण्यासारखी गोष्ट आहे. तिकडे जाऊन पाहायचंच असेल तर या बुद्धिमत्ता पाहण्यासाठी जावं. खरं सांगायचं तर उपनिषदांच्याकडे व्यापकतेची परिसीमा काय आहे ते पाहण्यासाठी उपनिषदांच्याकडे जावं असं आहे. थोडा एक फरक सुरुवातीला सांगतो की धार्मिक आणि आध्यात्मिक असे दोन गोष्टींची थोडी गल्लत झाली ती आपल्या समोर ठेवतो. अनेकांना धार्मिकता आणि आध्यात्मिकता याच्यामध्ये फरक नाही असं वाटतं, ते एकच आहे तसं वाटतं. धार्मिकता ही ठीक आहे, वेद हे धर्माचा एका भाग असेल कदाचित, आज त्याला आपण नाव देत असू. पूर्वी वैदिक धर्म म्हणत असतील आणि काय म्हणत असतील, काय ते आपले म्हणायची आपल्याला जे सोपं वाटत असेल ते आपण म्हणा. परंतु धार्मिकता वेगळी आणि आध्यात्मिकता वेगळी. तेव्हा ह्या दोन गोष्टींमध्ये उपनिषद आध्यात्मिकतेला जवळ आहेत. जी धार्मिकता आहे त्याच्यामध्ये धर्म आला की काहीतरी विभाजन आलं, कुठल्या तरी प्रकारचं असेल ते. मग त्याला आज आपण हिंदू म्हणत असतो, ते वैदिक म्हणत असतील, आणि मग उरलेले वैदिक ठरत असतील, मग कोणी बौद्ध ठरत असेल, कोणी जैन ठरत असेल, काहीतरी ठरत असेल, वेगवेगळ्या प्रकार होत गेला असेल, तर ते त्याचे विभाग करणारी गोष्ट आहे. आध्यात्मिकता ही याच्याशी संबंधितच नाही. ती माणूस ओळखते, माणूस जाणते आणि माणूस समजून घ्यायचा प्रयत्न करते. आता माणूस समजला म्हणजे त्याची दुःख समजली, दुःखाची कारणं समजली, त्याच्यावरचे उपाय समजले, त्याचं परिवर्तन कशात आहे ते समजलं. म्हणून आध्यात्मिकता ही या मार्गाने प्रवास करते. ती शेवटी आत्मज्ञानापर्यंत जाते आणि तिथे ती समाधान पावते. एखाद्या वेळेला कर्मकांडाने मनुष्य समाधानाला पोचणार नाही, पण आध्यात्मिकतेनं मनुष्य समाधानाला पोचतो, हे नक्की. आणि म्हणून आध्यात्मिकता ह्या सगळ्या धर्म आणि तत्संबंधित सर्व गोष्टी यांच्या पलीकडे राहते. म्हणून तो वेदांत आहे. वेदांतामध्ये आध्यात्मिकता आहे, तर तिचा स्रोत वेदांतामध्ये आपल्याला सापडतो. पुढे म्हणजे जे आत्मज्ञानापर्यंत उपनिषद जातं, म्हणजे स्वतःला ओळखण्यापर्यंत जातं. साध्या भाषेमध्ये स्वतःला ओळखणं आत्मज्ञान. आत्म म्हणजे आपण काय आत्मवस्तू आहे ती नंतर ठरवू, पण निदान एवढं तरी करत स्वतःला ओळखतो. मग दुसऱ्या बाजूला आज समोर ज्यांचा आपण फोटो ठेवला, जे कृष्णमूर्ती आहेत किंवा इथे या संतांच्या नामावलीमध्ये त्यांचा आपण उल्लेखही करतो, नमने करतो, तर ते सेल्फ नॉलेज म्हणाले, म्हणजे आत्मज्ञानच ना शेवटी. तेव्हा आध्यात्मिकतेचा प्रवास हा एका वेगळ्या पद्धतीनं, ज्याचे शुद्ध अंतःकरण नित्य होई तीर्थस्नान, ही आध्यात्मिकता नाहीये, ही धार्मिकता नाहीये, ही आध्यात्मिकता आहे. त्यामुळे आध्यात्मिकतेचा प्रवास हा माणसाला बरोबर, म्हणून महाराज त्याला सोप्या भाषेमध्ये आपल्याकडे परमार्थ म्हणाले. तर परमार्थाचा प्रवास हा आध्यात्मिकतेचा प्रवास आहे, आणि इकडचा धार्मिकतेचा प्रवास हा धर्म आला, मग काही देवता आल्या, मग पूजा आल्या, आरत्या आल्या, पाठ आले, कर्म आली, कर्मकांड आलं, बहिर्मुखता आली, सगळं इकडे आलं बघा. आता ते स्वच्छ दिसतील आपल्याला. धर्म आणि अध्यात्म कसे वेगळे असतात. धर्मामध्ये हे सगळं आलं. त्यामुळे अनेक वेळेला वर्षानुवर्ष कर्मकांड करून मनाला जे समाधान होत नाही ते एखाद्या स्वतःच्या आत्मदर्शनाने होतं. याच्यातला फरक जो आहे तो आपल्याला लगेच लक्षात येईल की सुखदुःखाची कारण माझ्याकडे आहेत हे जर समजा मला कळलं तर त्या क्षणी ठीक आहे, कठीण असेल प्रवास, पण ते माझ्याकडे आहे जेव्हा मला कळतं त्या क्षणी जो आनंद असतो तो कुठल्या कर्मकांडात कधीच सापडायचा नाही, अशी परिस्थिती आहे. आणि अनेक वेळेला कर्मकांडातून जे निर्माण होतं तो कर्मठपणा शेवटी राहतो आणि मूळ आत्मज्ञानाचं काम राहतं. म्हणून परमार्थ आणि आध्यात्मिकता ह्या बाजूला आपण हे दोन स्वतंत्र भाग करून पाहतो. इकडे त्याची गरज नाही असं नाही, प्रत्येक गोष्टीची आपापली एक गरज आहे, मनुष्याची ठेवण आहे, त्यानुसार सर्व गरज आहेत. पण आपल्याला फरक माहित असावे ना की ह्यामध्ये दोन मध्ये फरक आहेत आणि ह्या गोष्टीच्या एकमेकांशी मिसळण्यात अर्थ नाही. त्यामुळे आपण धार्मिकता वेगळी लक्षात घेऊ, आध्यात्मिकता वेगळी लक्षात घेऊ. आता इकडे जशी काही वैशिष्ट्य सांगितली
की इकडे धर्मांचे प्रकार आले, प्रार्थना आल्या, पूजा आल्या, आरत्या आल्या, पूजा पाठ आले. आता पण एक आरती म्हटली, ती मुद्दम म्हटली. ह्या आरत्यामध्ये आपण शेवटी आता विश्वात्मकाची आरती म्हणू, तर ती एवढ्यासाठीच की त्यामध्ये आध्यात्मिकता आपल्या लक्षात आला असेल तर या सर्व आरत्यांच्यावर आध्यात्मिकतेची छाप आहे, परमार्थाची छाप आहे. सोयीसाठी उपासनेवत राम निवडलं म्हणूनच रामाच्या बाकीच्या सगळ्या आता या अशा स्वरूपाच्या आहेत की त्याच्यावर पारमार्थिकतेची छाप आहे किंवा आध्यात्मिकतेची छाप आहे. कारण आपल्याला हे माहिती आहे की या मार्गाने आता, कारण काय असते, धर्माच्या मार्गाने त्याची सर्व अवडंबर कर्मकांड आणि भेद लागू आहेत. आध्यात्मिकता भेद जाणत नाही, पारमार्थिकता भेद जाणत नाही. म्हणून आपण सगळे एकाच बैठकीवर लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत बसू शकतो. नाहीतर धार्मिक कृत्य असेल तर त्याला काहीनाच परवानगी आहे, काहीना नाहीये. काहीना बसता येईल, काहीना बसता येणार नाही. म्हणून इथे सर्वांना बसता येतं, इथे सर्वांना समजून घेता येतं. कारण ही आध्यात्मिकतेचा किंवा पारमार्थिकतेचा हा प्रवास आहे. त्यामुळे आपण ते समजून घेतलं एकदा की ही गोष्टी पहिल्यापासून स्वतंत्र ठेवल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे वेद आपल्याला जरी त्या तपशिलात आरण्यक आणि जे मगाशी सांगितलं त्या तपशिलात जायचं नसलं तरी हा आपला ओरिजिनल सोर्स आहे, एवढं समजून घ्यायला हरकत नाही. त्यातले वेद हे इकडे आपल्या धार्मिकतेच्या बाजूला जातील, तर वेदांत जो आहे तो हा आध्यात्मिकतेच्या बाजूला जाईल. त्यातला काही भाग जो समजला जातो, म्हणजे ज्याला उपनिषद म्हणतात, तो आपण भाग हा आपल्यासमोर ठेवला. त्यातलं हेच घ्यायचं कारण एवढं की इतकं थोडक्यात समजून घ्यायला दुसरं काही नाहीये. बाकीची आहेत ती प्रत्येक आपापल्या परीनं मोठा आहे. अगदी दशोपनिषद मांडली, 13 महत्वाची मानली, कुणी 12 महत्वाची मानली, कुणी 108 महत्वाची मानली, कुणी 231-39 महत्वाची मानली, कितीतरी असंख्य आहे. म्हणजे खरं सांगायचं तर त्याचा पत्ता नाही लागणार. आपल्याला एक उपनिषद सुद्धा पुरत, काय म्हणायचे ते समजून घ्यायचं असेल तर एक उपनिषद पुरत. या सर्व जे त्याचं वैशिष्ट्य ह्या उपनिषदांच्या बाजूचं आहे की इकडे कर्मकांडामध्ये हे दोन फरक फक्त एकदा परत स्पष्ट करतो. इकडे बहिर्मुखतेचा वावर आहे, कर्मकांड आहे त्यामुळे बाहेर आहे सगळं, आत त्याचा वावर असेलच असं सांगता येत नाही. आरती एखाद्या देवाची चालली असेल तर त्या देवाचं रूप मनात असेलच असं नाही. उपनिषद म्हणते रूप कोणतं आहे ते बघ, ते रूप खरं आहे का बघ, रूपाच्या पलीकडे काय आहे ते बघ, निर्गुण काय आहे त्याचा बोध कर. हे इकडे ह्याच्यात सांगितलं जाईल. त्यामुळे इकडे बहिर्मुक्त आहे, इकडे अंतर्मुखतेचा भाग आहे. इकडे आत्मज्ञान आहे, तिकडे सर्व कर्मकांडाचं ज्ञान आहे. या दोन मध्ये फरक आपल्यासमोर स्पष्ट असावे. यामध्ये इकडे कर्मकांडामध्ये ते पूर्ण करण्याचा भाग आहे, धर्मामध्ये आचार दिले ते पूर्ण करणं भाग आहे. इकडे त्यांनी अनुभव काय येतो ते पाहण्याचा भाग आहे. द्वितीयाद भयम, उदाहरणार्थ द्वितीयाद भयम आपल्याकडे एक सांगितलं, दोन पण आलं की भय होतं माणसाला. आपल्या घरामध्ये याचा अनुभव आपण घेऊ शकतो. दोनपणा आला, समजा एक दोन पती पत्नी आहेत समजा, आणि विचारात जर भेद आला तर सूक्ष्म भय वावरायला सुरुवात होते. द्वितीय अद्वैत भयम, इथपासून अनुभव घेण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे आध्यात्मिकतेमध्ये किंवा पारमार्थिकतेमध्ये अनुभवाची संपन्नता माणसाला येऊ शकते आणि त्याच्या साह्याने मग तो आपण पुढे जाऊ शकतो. जे काय आपल्याला ज्या आनंदापर्यंत जायचं हे भेद नाही मानत. आध्यात्मिकता भेद मानत नाही, ती माणूस ओळखते. म्हणून कृष्णमूर्ती नेहमी म्हणायचे, मी स्वित्झर्लंड मधल्या लोकांच्या समोर बोलत असलो आणि माझ्या समोर जो श्रोतृवर्ग असेल तो असेल, किंवा मी काय सांगितलं व्याख्यान देतोय किंवा श्रीलंकेत देतोय किंवा आणखीन काय व्हायला देतोय, तर ह्यात असलेल्या श्रोतृवर्गाची समान मनस्थिती मला दिसते. त्यांचे रागलोक समान आहेत, त्यांच्या आसक्ती समान आहेत, त्यांचा असमंजसपणा समान आहे, त्यांच्यातली समजशक्ती समान आहे, सगळं समान आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला भेद ते आढळणार. म्हणून आध्यात्मिकतेला किंवा पारमार्थिकतेला हे भेदातीत असते. त्यात लहान मोठा सुद्धा नाहीये. लहान मुलाचा खेळण्यात जेवढा जीव असतो तेवढ्याच मोठ्या माणसाचा इच्छित असतो. याच्यापेक्षा काय असेल आपल्याला सोपं समजून घ्यायला आध्यात्मिकता म्हणजे काय ते कळेल लगेच. त्यामुळे त्यांना आसक्ती सर्वकडे सारखी दिसते, याचं कारण ते आहे. त्यामुळे भेदातीत आहे, ते सर्व विश्वाला व्यापून आहे. एखादा धर्म विश्वास सर्व विश्वाला व्यापून असेलच असं सांगता येत नाही. म्हणून आपल्याकडे अमक्या धर्माचे अनुयायी किती, त्याचे अनुयायी किती वगैरे. आध्यात्मिकतेचे अनुयायी कोणीच नाही, प्रत्येक जण अनुयायीच आहे. आध्यात्मिकतेला अनुयायाचा प्रश्न नाही, परमार्थाला अनुयायाचा प्रश्न नाही आणि संख्येचाही प्रश्न नाही, लहान मोठ्याचाही प्रश्न नाही. त्यामुळे इकडे अशा तऱ्हेची भूमिका आहे. इकडे त्रिकाला बाधित सत्य आहेत, तिकडे त्या बाजूला धार्मिकतेमध्ये अनेक वेळेला त्या गोष्टींना काळानुसार मुरड घातली, काळाचे दोष निर्माण झाले, त्यानुसार अनेक गोष्टींना आपल्याला त्या मुरड घालून चालवाव्या लागतात. काय ज्या कल्पना असतील त्या कल्पना चुकीच्या असतील असं नाही, त्या काळामध्ये बरोबर असतील. 300 वर्षापूर्वी जे बरोबर असेल, मी धार्मिकतेचं म्हणतो फक्त, 300 वर्षापूर्वी जे बरोबर असेल तो आचार आज कदाचित बरोबर असेल असं नाही. जो 1000 वर्षापूर्वी असेल तो आज बरोबर असेल असं नाही. त्याच्यात बदल घडवण्याची आवश्यकता वाटेल.
पण माणसाची राग, लोभ, असूया, आसक्ती, निराशा, काय मरगळ, दैन्य, काय आनंद, याच्यात काय फरक झाला मला सांगा. 3000 वर्ष तरी काही फरक नाही. म्हणून आध्यात्मिकता ही सर्व व्यापक असलेली गोष्ट आहे, तिच्याशीच आपला संबंध आहे. त्यामुळे त्यातली सत्य ही त्रिकालाबाधित आहेत. म्हणून उपनिषदातली सत्य, सत्य म्हणून जिथे वचन दिलेली आहेत तिथे त्रिकालाबाधित आहेत असं आपल्याला लक्षात येईल. एकंदरीत ही कुठल्याही सर्व जी पुढे निर्माण झालेले धर्म आहेत प्रत्येकाने आपापलं मूळ त्याच्यातून घेतलेलं आहे. बुद्धाचं मूळ तिथे सापडेल, जैनांचं मूळ तिथे सापडेल, हिंदू धर्माचं मूळ तिथे सापडेल. प्रत्येक ज्याच्या मुळाशी गेला तर तिथे, कारण तिथून एक तत्व घेतलं आणि आचार करायला लागल्याबरोबर धर्म निर्माण झाले आणि ते वेगवेगळे झाले. कारण प्रत्येकाच्या आचाराच्या काळानुसार किंवा तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसारही भेद आहेत काही, तर तेच आपल्याला काही पडायचं कारण नाही. आपण एवढं लक्षात ठेवू, या गोष्टी दोनमध्ये फरक आहे. एक, आता हे आपल्यासमोर असलेलं आजचं जे उपनिषद आहे त्याचा हा शांतिमंत्र आपल्यासमोर आहे. तेव्हा हेच उपनिषद आपण का निवडलं तर महाराजांच्या याच्यामध्ये जसं ज्ञान प्रेम देई आजही सर्वसत्ता तव सत्ता असं आरतीमध्ये म्हटलं, तर तसं माणसाला ह्या गोष्टी अजूनही कायम, म्हणजे त्रिकालाबाधित म्हणतो तशा आहेत की समजून घेणं आणि काम करणं, ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या तेव्हाही कायम होत्या, मध्येही कायम आहेत, आजही कायम आहेत. समजून न घेता केलेलं काम किंवा नुसतंच समजून घेणं आणि काम न करणं, हे दोन्हीचे धोके आपल्याला माहित आहेत काही नाही. हे जे काय आहे सगळं ब्लाइंड फॉलोइंग म्हणतात तसं, तर ते ब्लाइंड जे आहे ते तिथं नाहीये. ज्ञान आणि कर्म ह्या दोन्हीचा जो प्रवास चालू आहे तो कसा करावा याचा उलगडा उपनिषदामध्ये आहे. या उपनिषदाचे अनेक वैशिष्ट्य आहेत, त्यातला हा जो उलगडा आहे तो व्यवस्थित आहे की समजून घेण्याची बाजूही स्पष्ट आहे आणि कर्म करण्याची बाजूही स्पष्ट आहे. त्यामुळे आणि त्याचा निकाल स्वतःचा असा आहे की या दोन्हीचीही माणसाला गरज आहे. आपल्या भाषेमध्ये महाराज जसे प्रपंच आणि परमार्थाची सांगड घालायला सांगतात तसा हा प्रकार आहे. इकडे जसं समर्थ सांगतात प्रपंच आणि परमार्थाची सांगड आहे, ती वेगवेगळे असे विभागता येत नाहीत. दोन गोष्टी स्वतंत्र नाहीत, त्या एकमेकात मिसळलेल्या आहेत. फक्त प्रमाणात भेद होतात किंवा एखादी एकांगी होते म्हणून नुकसान होतं. हे उपनिषद म्हणजे हा जो सगळा मूळ वेदाचा जो भाग आहे ते ज्यांनी लिहिला ते बाकीच्या अनेक ऋषी अज्ञात आहेत, पण ह्याचे याज्ञवल्क्य ऋषी ज्ञात आहेत. याचे लेखक जे आहेत त्या याज्ञवल्क्य हे ज्ञात आहेत. त्यामुळे आपल्या दृष्टीनं आपल्याला एक मोठं हे म्हणजे आश्चर्यच आहे त्या काळातलं की हे आपल्यासमोर आहे. तेव्हा ह्याचे कर्ते आपल्यासमोर ज्ञात आहेत. त्यांनी सुरुवातीला दिलेला हा जो मंत्र आहे त्या मंत्राची किंवा ह्या एकंदरीत उपनिषदाची वैशिष्ट्य ही की त्यांचं म्हणणं ज्ञान आणि कर्म ही हातात हात घालून चालली पाहिजेत. एक आपल्या दृष्टीनं महत्वाची कळणारी गोष्ट म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे इथे त्यागचा प्रश्न असतो. म्हणजे अनेक वेळेला संन्यास हा एक मार्ग, साधं म्हणजे संन्यासाबद्दल पूर्ण आदर राखून सांगतो, तर त्याच्यामधला जो आपल्या नेहमीचा संन्यासी मनुष्याबद्दल जो महाराजांनी सुद्धा आदर सांगितला तो संन्यास आपण गृहीत धरू. पण तरी सुद्धा इथे संन्यास म्हणजे जे नेहमीचं जीवन आहे त्याचा त्याग अभिप्रेत नाही. म्हणजे आपल्या परमार्थाला हे उपनिषद अधिक अनुकूल आहे म्हणून हे निवडण्याचं पण कारण आहे की जे माझं जीवन मी जगतो आता, बायको, मुलं, प्रपंच, आई वडील, काय कर्तव्य, व्यवहार, समाज, मुक्तमुख, ते जे सगळं आहे ते जीवनाचा त्याग अभिप्रेत नाही. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की त्यातल्या दोन गोष्टी नडतात त्यात फक्त त्यागाव्यात, त्या म्हणजे अहंकार आणि स्वार्थ. दोन गोष्टी जर त्यागल्या माणसाने तर त्याला जीवनात आनंदाशिवाय दुसरं काय राहायचं नाही असतेच. पण त्यामुळे आपल्याला अंमलात आणायला सुद्धा हे उपनिषद उपयोगाचं आहे. नुसतं ज्ञान म्हणून नव्हे, कर्म म्हणून वापरायचं ठरवलं तरी हे उपनिषद वापरता येतं. त्यामुळे आपण जसं म्हटलं की इहलोकी स्वर्ग, त्या सद्गुरु लीलामृताच्या आरतीमध्ये इहलोकी स्वर्ग म्हटलं, तसं त्याची स्वतःची धारणा ही इथे स्वर्गाचा आनंद घेण्याची आहे. ते ह्या उपनिषदामध्ये आपल्याला सापडतं. हा मूळ वेदाचा भाग आहे, लक्षात ठेवू आपण. आणि ही सांगड त्यात घातलेली आहे, इहपरा सांगड घातलेली आहे. आणि ही सांगड ज्यांनी आपल्याला घालून दिली ह्या उपनिषदाचे मंत्र लिहून, 18 मंत्र लिहिले फक्त, 2 ओळीचा एक मंत्र, 18 जुने 36 ओळी होणार. फोडून लिहिले तर 36 जुने 72 ओळी होतील. इथं तर एकाच ओळीत आपण ही संबंध ओळी लिहिलेली आहे. हा एक मंत्र झाला. असे फक्त 18 मंत्र आहेत एकूण. हा पहिला शांती मंत्र आहे. तर हे जे आहे हे असे 18 मंत्र आहेत. 18 मंत्रामध्ये संबंध जीवनाची आणि समाजाच्या स्वास्थ्याची तरतूद आहे. म्हणून या उपनिषदाला एवढा आपण प्राधान्य देतो की व्यक्तिगत जीवनाची आणि सामाजिक स्वास्थ्याची
दोन्हीची सांगड आणि तरतूद या उपनिषदामध्ये म्हणून आपल्या डोळ्यासमोर ठेवलं. याच्या संबंधित ज्यांनी हे लिहिलं त्यांनी ती सांगड घातली म्हणून त्यांचा ऐकतो, हे महत्वाचं. काहींचं ज्ञान हे केवळ पुस्तकी ज्ञान आहे किंवा उपदेशासाठी सांगितलेलं ज्ञान आहे. अनेक ठिकाणी चांगल्या वागण्याचा मुक्त करण्याचा उपदेश करणारे लोक, हजारो लोक फिरत असतात उपदेशक, पण त्यांच्याकडे गेलं तर ह्यातलं काही आढळेल असं नाही. तो म्हणतो त्याग करा, नंतर म्हणतो माझ्या प्रवचनाच्या पाकिटात किती पैसे ठेवले, मग त्याचा काय उपयोग आहे त्याच्या प्रवचनात? ते प्रवचन त्याचं त्या आपला नमस्कार, आपलं काही म्हणणं नाही की नाही. म्हणजे ज्यांनी हे करून दाखवलेले आहे त्यांच्याकडून शिकण्यासारखं बाकी नाही. ते यज्ञवल्क्यांनी हे करून दाखवले. ज्या वेळेला त्यांच्या ज्ञानाची कसोटी आहे जनकाच्या दरबारामध्ये आपल्याला माहिती आहे, तर त्यावेळेला त्या काळच्या त्या पद्धतीप्रमाणे त्यांच्या 2 पत्नी आहेत, मैत्री आणि कात्यायनी आहे, या पत्नी आहेत. तर म्हणजे त्यांचा प्रपंच सुद्धा अशा तऱ्हेचा प्रपंच आहे, व्यवस्थित पत्नी आहे घरामध्ये आणि आपला आश्रम आहे आणि हे आहे उपासना उत्तम ज्ञानाची आहे, ज्ञानाची बाजू उत्तम आहे, कर्माची बाजू उत्तम आहे आणि आत्मविश्वासही हा आहे की ते जनकाच्या दरबारामध्ये आत्मज्ञानाचा उपदेश करण्याबद्दल ज्या काय 100 गायी त्या काळात त्याला महात्म्य होतं, तर त्याच्यावर ते जे कोणी सांगू शकेल त्याला त्या द्यायच्या आहेत ना, तर त्या माझ्याकडे पाठवून दिल्यात तरी चालतील एवढं आधी सांगण्याची हिंमत आहे की तुम्हाला जे पाहिजे ते मी देऊ शकतो. इतपत अनुभवाची खात्री आहे. तुम्हाला जे आत्मज्ञान पाहिजे, ब्रह्मज्ञान पाहिजे ते मी देऊ शकतो. त्याच्यासाठी जे तुम्ही ठेवलेले आहे ते मूल्य घरी पाठवून दिलं तरी चालेल. म्हणजे इतपत ज्ञानाची खात्री त्याच्या ठिकाणी आहे आणि इतपत प्रपंचाची काळजी पण आहे. काळजी नसावी असं नाही, पण त्याची खात्री पण आहे आणि त्याने ते जगूनही दाखवलेले आहे. बरं, ह्याच्या पुढे जगून दाखवण्याचा दुसरा भाग असा आहे की पद्धतीच्या वाटणीचा प्रश्न आला त्यावेळेला दोघींनी विचारलेले आहे. त्यांनी शेवटी प्रापंचिक स्वभावाची आहे, आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे गोष्ट येऊन गेलेली आहे, पण तिला सांगताना सुद्धा त्यांनी जे आपल्याला तिने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिले ते आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं आहे. बाकी त्या दोघींच्या जवळ त्यांच्या प्रपंचाच्या ठेवणीप्रमाणे राहू द्या किंवा स्वभावाच्या ठेवणीप्रमाणे राहू द्या, पण यांनी मला तुम्ही जी मुक्ती गाठली, तुम्ही जो आनंदामध्ये आहात, तो आनंद मला या संपत्तीने मिळेल का? अमृतत्वस्य तू न आशा अस्ति वित्तेन, एका शब्दात त्यांनी सांगितलेलं आहे, एका वाक्यात सांगितलेलं आहे की जर तुला असं तऱ्हेनं मी ज्या पद्धतीनं आनंदाने म्हणजे अमर झालो, तसं जर तुला आनंदित व्हायचं असेल, ज्या अर्थाने महाराज समाधान म्हणतात, ज्या अर्थाने महाराज ईश्वर प्राप्ती म्हणतात, ती जर तुला हवी असेल तर त्याची कोणतीही आशा ह्या सगळ्या माझ्या संपत्ती घेऊन तुला नाही, ते त्यातून मिळण्याची शक्यता नाही, असं स्पष्ट सांगण्या इतपत त्यांच्याकडे स्वतः जगलेली आहे आणि त्याचं धैर्यही आहे सांगण्याचं आणि त्यातला भागही विभागून दिलेला आहे त्याने. त्यामुळे त्यांनी आपली आत्मविद्या तिच्याकडे आणि बाकीची सगळी जिच्या हवी होती तिच्याकडे थोडक्यात दिली, आपल्याला विषय माहिती. आता या उपनिषदामध्ये जे सांगितलं त्यामध्ये हा जीवनाचा त्याग नाही हे सांगितलं, तसं जीवनाचा व्यवस्थित विचार आणि उपभोग आहे किंवा त्याचा व्यवस्थित त्याला स्थान आहे सर्व त्याच्या अंगाला, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. तेव्हा यज्ञवल्क्यांच्या मध्ये ज्ञानाचे म्हणजे महत्वाचे काही म्हणजे त्यांनी स्वतःच काय सांगितले शेवटी स्वतःच म्हणून, तर तेवढं फक्त सांगतो मूळ उपनिषदाच्या मंत्राकडे जाऊन. तर ज्ञानाबद्दल त्यांची प्रार्थना आहे की मला सत्य ज्ञान हो. आपल्याला ज्ञान हवीशी वाटतात, पण सत्य ज्ञान व्हावं अशी प्रार्थना करणारे कमी लोक असतात. मला खरं कळावं. मला सांगा, एखाद्या वेळेला एखाद्या गुरुला विचारतात, पण त्यांना प्रिय हवं असलेलं त्यांनी सांगावं असं वाटतं की नाही, का खरं सांगावं असं वाटतं? आपल्याच माणसाकडे परीक्षा घ्यायची आपली समजा, तर म्हणून तर ह्यांना कुणी सांगायचं असं ते नसताना म्हणतात की नाही एकमेकांच्या, ते सत्य ज्ञान. तर ते सत्य ज्ञान. तेव्हा ज्ञानाबद्दल त्यांची भूमिका ज्ञानवर्गांची स्वतःच्या लेखकाची किंवा लेखक म्हणायचेच नाही, निर्माते म्हणायचे किंवा द्रष्टे म्हणायचे, त्या द्रष्ट्यांची भूमिका अशी आहे की ज्ञानामध्ये मला सत्य ज्ञान होते. मृत्यूबद्दल त्यांचं स्वच्छ म्हणणं आहे की माझा जो प्राणवायू आहे तो सर्व वायूशी एकरूप हो. यापेक्षा मृत्यूबद्दल काय म्हणायचं? ही केवढी झेप असेल की प्राणवायू तो माझ्यात आहे आज, तो त्या वायूशी एकरूप हो, यापेक्षा काय नको. म्हणजे तो मृत्यूबद्दल त्यांची भूमिका अत्यंत सोपी साधी स्वच्छ आहे की तो त्याच्याशी एकरूप झाला म्हणजे झालं काम. नाहीतरी मृत्यूमध्ये एवढंच होतं ना, तुमचा म्हणून जो श्वास स्वतंत्र ठेवलेला आहे, कायम ठीक आहे बंपिंग चालू आहे पण स्वतंत्र आहे ना, तो त्याच्याशी एकरूप झाला म्हणजे संपलं. तेव्हा एवढीच त्यांची मृत्यूबद्दलची स्वच्छ धारणा आहे आणि ती त्याच्याशी एकरूप हो. अग्नीला त्यांची तीच प्रार्थना आहे की हे सगळं शरीर तुझ्या ताब्यात घे आणि भस्मकरून नाही सगळं, अशी त्यांची धारणा आहे. म्हणजे त्यांचे त्यागाच्या आणि याच्या कल्पना आणि ते हे सगळं प्रपंच जगून पुढे सांगतायत आणि त्यांच्या धारणा लक्षात घेतात. तर देवांना त्यांची प्रार्थना काय आहे की मी जी लहानपणापासून आजपर्यंतची जी कर्म केलेली आहेत ती सर्व कर्म लक्षात घेऊन माझा पुढचा मार्ग आखून दे, अशी देवाला प्रार्थना आहे. तेव्हा देवाला सुद्धा आपण अशी प्रार्थना करा, मी आजवर जी कर्म केलेली आहे
ती लक्षात घे आणि त्यानुसार माझा पुढचा मार्ग मला आखून दे. म्हणजे कर्मांची जबाबदारी आणि परिणाम पूर्णपणे स्वतःवर घेण्याची तयारी असणं हे आजच्या जगामध्ये काय आणि कुठल्याही जगामध्ये काय हे कधीही गैर लागू नव्हतंच. आणि नाही, ज्याला टाळायचे असतील त्याला हे बाकीचे उद्योग करावे लागतात. इकडे जा शांती कर, तिकडे जा अमुक कर, तिकडे जा तमुक कर. कशासाठी? माझी कर्म आहेत, तुम्ही बघेन. असं नाही म्हणत. मनुष्य म्हणतो टळेल काय, काहीतरी करून सुटेल काय, तसं नाही. मी बघेन. देवाला प्रार्थना काय केली ती शिकण्यासाठी येतो. त्यामुळे हे सगळं आहे. तेव्हा त्यांची भूमिका अशी आहे या ब्रह्मविद्येबद्दलची, की म्हणजे जीवनाबद्दलची आणि ब्रह्मविद्येबद्दलची. तर भूमिका अशी आहे की ब्रह्मविद्येचा शांतपणे विचार आणि आचार मला करता यावा यासाठी मला जी ऐहिक अनुकूलता लागते ती मी मिळवावी. आणि नंतर म्हणजे विहारच घ्यावी थोडक्यात. बरोबर आहे की नाही? ब्रह्मविद्येचा आचार म्हणजे समजा आपल्या दृष्टीनं नाम, आपलीच ब्रह्मविद्येचा आचार काय करणार नाही. आम्ही काय पटू उपदेशाचे आम्हाला ग्रंथ लिहायचे तेव्हा नाम असेल, ध्यान असेल, काय आपला आचार असेल. ब्रह्मविद्येचा आचार करण्यासाठी शांतपणे विचार आणि आचार दोन्ही करावं लागतं. कारण मी नाम घेतो तर मी नाम म्हणजे काय मला समजून घेणं भाग आहे. काय जे असेल त्याचं ते मला जे आचार आहे तो त्याच्या मागचा जो विचार आहे तो विचार समजून घेता यावा आणि त्याचा आचार करता यावा यासाठी जी ऐहिक अनुकूलता आहे तेवढी मला एवढी त्यांनी प्रार्थना केलेली आहे आणि ती त्यांची जीवनाची दृष्टी आहे. एवढं लक्षात ठेवलं म्हणजे एकंदरीत हे होईल. याच्यातनं मिळणारे संदेश आहेत त्यामधले सगळे संदेश त्याच्या आपण आपल्या श्लोकाच्या वेळेला आपल्या समोर येतीलच. पण अत्यंत महत्वाच्या आजच्या काळाला ज्या गोष्टी ग्रासल्या ज्यांनी, त्यामध्ये सर्वात मोठी अभिलाषा, दुसरी गोष्ट आळस, दुसरी गोष्ट इझी मनी, साध्या भाषेमध्ये क्रेडिट कार्ड संस्कृती नको असं स्वच्छ त्या काळात सांगून ठेवलेलं आहे. चैनी नको त्या काळात सांगून ठेवलेलं आहे की जे माझ्या जवळ नाही त्याचं मूल्य मी देऊ शकत नाही. क्रेडिट कार्ड म्हणजे माझ्याजवळ जे नाही ते नसताना मी खरेदी करायची आहे ना साध्या भाषेमध्ये, ते नको असं तेव्हा सांगून ठेवलेलं आहे. एवढं लक्षात घेतलं तरी चालेल. आणि दुसरं गोष्ट म्हणजे ह्या जगामध्ये जे सर्व सुरू आहे ते भगवंताचं आहे अशा अर्थाचं आहे. आता आपल्याला हा पहिला मंत्र समोर ठेवला आहे, त्याच्यावर फक्त 1-2-3 गोष्टी सांगून थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदम्. आपण एकदा कोणीतरी शंका विचारली तर त्यावेळेला हा मंत्र मला वाटतं विचारात घेतला होता. ते विषय सोडून आणखीन काय सांगता येईल ते फक्त थोडक्यात सांगतो की हे आपण आता अनुवाद झाला तेच आहे. काय होतं काही वेळा संस्कृत मंत्र हे जसेच्या तसे कळायला अवघड आहेत. मराठी करणं ही गोष्ट सोपी नाही. हे मला पण कल्पना आहे ती मी त्या कृतीने केलेली नाही, पण समोर मी त्याचं जसंच्या तसं मराठी भाषांतर आपल्या समोर त्यातले अर्थ यावे त्या दृष्टीने ठेवलेलं आहे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते पूर्णते पूर्ण हे सारे पूर्णातून पूर्ण येतसे काढता शून्य शून्यातून शून्य शेष जसे असे. मंत्राचा अर्थ कळायला सोपं. पूर्णातून पूर्ण काढलं तर पूर्ण राहतं हे कळायला अवघड जातं. शून्यातून शून्य काढलं तर शून्य कळायला सोपं पडतं जरा. कारण तेवढं गणित आपल्याला गेलेले लहानपणी. शून्य वजा शून्य म्हणजे शून्य. पूर्णातून पूर्ण काढलं तर पूर्ण शिल्लक राहतं आणि जे निर्माण होतं तेही पूर्ण असतं. मनुष्याची निर्मिती घ्या की काय जीवाची निर्मिती घ्या की ते पूर्णच असतं. ते पूर्णातून ते बाहेर काढलं तरी पूर्णच निर्माण होतं पुन्हा आणि दुसरा पूर्ण जीव निर्माण होतो. त्याच्यातून निर्माण होणारा त्याच्या पुढचा जीव पूर्ण जीव असतो. हे सगळं साधं जर निसर्गामध्ये आपल्याला कळू शकतं तर हे पूर्णाची भाषा कळायला काही अवघड नाही आहे त्यांची. तर यामध्ये पूर्ण आणि शून्य याच्यामध्ये थोडासा फरक आहे. तेवढा फक्त लक्षात घेऊ. मी शून्य अनुवाद करताना शब्द एवढ्यासाठी वापरलाय की पूर्ण आणि शून्य याच्यामधला थोडा फरक आहे तो स्पष्ट व्हावा किंवा लक्षात असावा एवढ्यासाठी केलेला आहे. की पूर्ण हे आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं कारण ती भरीव आहे. शून्य पोकळ वाटतं. जीवन शून्य झालं असं आपण म्हणतो. काहीतरी गेलं, काहीतरी नुकसान झालं म्हणजे जीवन शून्य झालं असं म्हणणं. आपल्याला जे शून्य शब्दाचा परिचय आहे तो थोडासा असा आहे. वास्तविक आपल्याला शून्य म्हणजे तो गोल माहिती आहे, पण पूर्णामध्ये तोच गोल फक्त भरलेला एवढा फरक आहे. नाही तर तसा काही मोठा फरक नाही. गोल भरलेल्या गोलात भरलेला गोल वजा केला तर भरलेलाच गोल शिल्लक राहिली. तितकंच काय होय की नाही. तितकंच ते मोकळ्या गोलात मोकळा गोल वजा केला तर मोकळाच गोल शिल्लक राहिली हे कराय. पण तसं ते वाटत नाही हे लक्षात आणून देण्यासाठी केवळ हे आहे की तिथे ते पॉझिटिव्ह वाटतं, भावात्मक वाटतं. शून्य अभावात्मक वाटतं पण ते तसं नाही. मुळावर ते पूर्णच आहे. त्याच्यामुळे आपल्या समोर ते असावं. ब्रह्म म्हटलं म्हणजे भरलेलं आहे, भावात्मक आहे, पूर्ण आहे असं वाटतं.
आणि प्रपंच म्हटलं की लगेच शून्यासारखं वाटतं, म्हणजे अनुभवाने वाटतो आपल्या, आपण जे इतके करतो प्रपंच त्यामध्ये त्या शून्याच्या त्या विहिरीमध्ये काही आणून टाका, ते काही वर या तयार नाही अशी परिस्थिती आहे. तर हे लक्षात येतं. पण तिथे पूर्ण आहे, त्यामुळे ब्रह्मामध्ये काहीही उणीव नाही, ते व्यापक आहे कायम आणि ते पॉझिटिव्ह आहे किंवा भावात्मक आहे. पण त्याच्याच बरोबर ते अनाकलनीय पण आहे. जे इतकं भावात्मक आणि पूर्ण आहे की आपल्याला आकलन होत नाही. माझ्या दृष्टीला किती दिसेल ह्याला एक मर्यादा आहे. डोळे उघडल्यानंतर मला खूप दिसतं अशी माझी समजूत आहे, पण मला सगळं दिसतं अशा भ्रमात राहू नये हे सांगण्यासाठी पूर्णाचा अभ्यास आहे. मला सगळं दिसतं अशा एक घटना दिसते किंवा एक कर्म दिसतं, त्याचे परिणाम मला दिसत नाहीत. एक वस्तू दिसते पण तिची सर्व बाजू मला दिसत नाहीत. हे सगळं लक्षात येण्यासाठी ब्रह्माचा अभ्यास किंवा पूर्णाचा अभ्यास हा माणसाच्या आयुष्यात असावा. आणि त्यामुळेच ते लक्षात येऊ शकेल की या दृष्टीमध्ये आपल्या विश्व येणं शक्य नाही, पण तिथे पूर्ण आहे आणि विश्वाची मूळ रचना ही पूर्णाची आहे. शून्यामध्ये निगेटिव्ह वाटतं, ते छोटं वाटतं, कळण्याजोगं वाटतं, पोकळ आहे हेही लक्षात येतं, ते अभाव सूचक आहे असं वाटतं, ते लहान मोठं वगैरे जे आपण त्याला म्हणतो छोटं शून्य मोठं शून्य वगैरे वगैरे. तर तसे ह्या म्हणजे प्रपंचात सुद्धा लहान प्रपंच मोठा प्रपंच मग त्याच्यापेक्षा मोठा प्रपंच असं समजा केलं तरी प्रत्येक प्रपंचातली दुःख त्या प्रमाणात मोठी मोठी होत. एका मुलाचं काही दुःख असेल तर दोन मुलांचे काही दोन केल्यानंतर निम्म दुःख होत नाही, दोन मुलं झाल्यानंतर. असंच आहे प्रपंचाचं स्वरूप. त्यामुळे प्रपंच अपूर्ण आहे ते तसंच होणार आहे. त्यात चार असतील तर चौपट होईल. उद्या ते काका मामा मिळून समजा मोठा प्रपंच अशी कल्पना करा, तर खूप मोठ्या प्रमाणात मग त्याचे दुःखाचं स्वरूप असेल. कारण प्रत्येकाचा मान अपमान त्याच्या अपेक्षा हे सगळं तेवढं नाही का वाढलं सगळ्यांचं. ती जसं चार मुलांचं वाढलं तसंच ते चार काका चार मामा चार माम्या ते चार काका ते सगळं आलं सगळं हो का नाही. तर तसं ह्या सगळ्या प्रपंचाचं स्वरूप शून्यासारख्या पद्धतीनं समजून घेता येतं आणि तिथे मात्र त्यांना पूर्णाचा अभिप्रेत आहे. तर ते ही जी पोकळीची कल्पना आहे ती मुळात लहान मोठं करण्याने ती थोडीशी भ्रामक आहे. ती तशी विचार केला तर प्रपंच शून्य या अर्थाने विचार केला तर कधी पूर्ण होण्याची शक्यता नाही. कारण ते आपण बघितलं आता ती 2 4 4 7 8 15 20 50 माणसांचं जरी घर असलं तरी 50 पट दुःखांचं प्रमाण असेल, एवढाच त्याचा अर्थ, यापेक्षा काही नाही. खूप मोठे पूर्वीच्या काळात फॅमिली होते, आजही काही ठिकाणी एकत्र घर आहे तर त्यामध्ये ते असतं, पण तितक्या प्रमाणात त्याच्यात अशांती किंवा हे राहत. तर हे सगळं अशा मार्गाने पूर्ण होत नाही. त्या प्रपंचामध्ये जो पोकळपणा आहे तो भरावा लागतो तेव्हा ते पूर्ण होतं. मग त्याला पूर्णाची क्वालिटी येते. तेव्हा आपल्याला समजून घ्यायला ब्रह्म हे पूर्णाचं स्वरूप असलं तरी आपल्या दृष्टीनं शून्य हे आपल्या प्रपंचाचं स्वरूप आहे असं समजायला हरकत नाही. त्यामुळे शून्यातून किती शून्य काढून पुन्हा शून्य शिल्लक राहतात. गेल्या 25 पिढ्यात तेच चालू आहे. तर त्याच्यामध्ये एखादाच पूर्ण होतो. तो पूर्ण का होतो तर त्याच्यातल्या पोकळात तो काहीतरी भरतो म्हणून ते होतं. आणि काहीतरी भरून चालत नाही हा आपला अनुभव आहे. की वस्तू भरल्या, घरं भरली, माणसं भरली, सत्ता भरल्या, सगळं भरलं तरी रिकामं राहणारं शून्य आहे असं लक्षात ठेवायला हरकत नाही. प्रपंच म्हणजे फक्त त्यात भगवंत भरला तर ते पूर्ण होत. त्यामुळे भगवंत भरून ते पूर्ण करता येईल तेव्हा तेवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. मुळात ते तसंच आहे, फक्त भगवंताचा अभाव निर्माण झाला म्हणून शून्याची कळा आली. पूर्णाला शून्याची कळा का आली? वास्तविक दोन्ही गोलच आहेत, दोन्ही सारखेच आहेत, तरी सुद्धा त्याला ही कळा का आली? वास्तविक शून्यातून शून्य वजा आणि पूर्णातून पूर्ण वजा हे जर उत्तर एकच आहे आणि दोन्ही सारखीच आहेत, तर मग अशी कळा का आली? तर त्याच्यातला भगवंत वजा झाला मधला म्हणून कळा आली. तो गेला की ते असं आहे. म्हणून ह्यांचे प्रपंच पूर्ण झाल्याचं आपल्याला संतांचे कधी आढळत नाहीत, पण ते पूर्ण आहे तेवढं मात्र आढळतं. याचं कारण का? जे भरायला पाहिजे ते भरलेलं आहे त्यांचं. त्यामुळे ते भरलं तर भगवंत भरायचं, तर भगवंत भरायचं तो स्मरणाने भरायचं म्हणून नाम हे साधन असं त्याचं नामाची सांगड आहे, बाकी काही नाही. तर शांती मंत्र हा माझ्या दृष्टीनं 3 कारणासाठी म्हटला जातो. आता जो आपण म्हटला पूर्णते पूर्ण हे सारे, हा जो आपण आता शांती मंत्र म्हटला हा एवढ्यासाठी म्हटला की आपलं आकलन परमेश्वराबद्दलचं, स्वतःबद्दलचं, जगाबद्दलचं, प्रपंचाबद्दलचं व्यवस्थित असावं यासाठी शांती मंत्र म्हटलं. शांती मंत्र म्हणण्याचीच कारणच असं असतं की पुढे जे आपण अभ्यास करणार त्याच्यासाठी आपली मनोभूमिका तयार असावी. की एक मनोवृत्ती, जशी आपण एक देवांची आरती म्हटल्यावर एक मनोवृत्ती तयार आहे, एक नामस्मरण केलं की मनोवृत्ती तयार होते, तशी मनोवृत्ती तयार करण्यासाठी आहे. आणि शेवटी शांतीचीच प्रार्थना केलेली आहे आणि तीच शेवटी शिल्लक राहणार. यात तर काही शिल्लक राहणार नाही. मी जन्माला येण्यापूर्वी सुद्धा शांतता होती, मी जन्माला
जन्म होऊन मृत्यू झाल्यानंतर सुद्धा शेवटी शांतता शिल्लक राहील. तर तीच राहणार आणि जीवनामध्ये मात्र ती मला अनुभवायला येत नाही, ती यावी म्हणून शांती 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 3 वेळा म्हणून आपल्याला स्वतःला शांत करण्याचा हा प्रयत्न आहे. तो आपण स्वतः आधी आणि नंतर शांत असतो, ते मध्ये सुद्धा शांत असावं यासाठी हे आपल्याला 3 वेळा हा आहे. तर तो आरंभी म्हणजे सुरुवातीला म्हणतो तो त्यांनी आज्ञा केली म्हणून म्हणावा. माझ्या दृष्टीनं 3 कारण आहेत. शांती मंत्र सुरुवातीला शेवटी म्हणतात त्याची 3 कारणं असावीत असं वाटतं. एक, तो त्यांनी आज्ञा केलेली की सुरुवातीला शांती मंत्र म्हणा, म्हणजे जे शिकणार आहात ते जे काय आपण पुढे अभ्यासणार आहोत ते उपनिषद आहे, ठीक आहे, ते जे उपनिषद असेल किंवा प्रपंचाचा अभ्यास असेल, नाही तर ब्रह्माचा अभ्यास कशाचाही असेल, तो जो अभ्यास करणार त्याच्यासाठी शांतता चित्ताची तरी निदान आज असावी. हे सगळं पूर्ण आहे. आपल्या या सगळ्या व्यवहाराने काही फरक पडत नाही. आपण जो नेहमीच्या प्रपंचाने खालीवर होत आहोत तसं व्हायचं काही कारण नाही. ही सगळी मनाला एकदा बैठक देऊन अभ्यासाला बसायला हरकत नाही. तर त्यासाठी ते अभ्यासाला बसण्यासाठी त्यांनी आज्ञा केली म्हणून म्हणतावी. जगताना हे पूर्ण आहे. सतत जी अपूर्णतेची जाणीव आहे ती काढून टाकण्यासाठी आठवणीसाठी म्हणावा. म्हणजे जगताना हा मंत्र पूर्णमदः पूर्णमिदं हा आठवणीनं म्हणावा आणि शेवटी अनुभव आला म्हणून म्हणावा. तर तो आपल्याला अनुभव येतोय का याचा आपण विचार करायचा. त्यातला हा पहिला मंत्र तेवढा आज फक्त म्हणून ठेवतो, वेळ संपली त्यामुळे थांबूया. म्हणला ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन पुंजिथा मा गृधः कस्यचिद्धनम्. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्यचिद्धनम्. हा आपला पहिला त्यातला मंत्र आहे. ईश्वरे व्यापिले सर्व, ईश्वरे व्यापिले सर्व त्यागुनी मग भोगतु, त्यागुनी मग भोगतु परधनाची नको आशा, परधनाची नको आशा न करी अपहार तू, न करी अपहार तू. पहिल्या मंत्राचा अर्थ कळायला स्वभाव म्हणून हा मराठी मंत्र त्याच मीटर मध्ये केलेला आहे. ईश्वरे व्यापिले सर्व, ईश्वरे व्यापिले सर्व त्यागुनी मग भोगतु, त्यागुनी मग भोगतु परधनाची नको आशा, परधनाची नको आशा न करी अपहार तू, न करी अपहार तू. ओम शांति शांति शांति. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. उद्याचं निवेदन. उद्या सुट्टी कोणाला नाही आहे असं कोणा म्हणत आहे. ते सुट्टी आहे साहेब आहेत सुट्टीत नसलेले लोक आहेत काय किंवा असं प्रॉब्लेम आहे असं आहे का. तर उद्या सुट्टी असेल तर थोडंसं आधी बसता येईल. मला कल्पना आली की याची पार्श्वभूमी सांगायला लागली. मला एवढं मंत्रावर काही एवढा वेळ घ्यावा लागणार नाही, पण तरी सुद्धा 18 संपवायचं अशी इच्छा आहे. उद्या आपल्याला 6च्या ऐवजी 5ला बसता येईल का, म्हणजे चालेल का. तर 5ला बसूया, नसेल तर 7 बसूया, आपल्याला जे योग्य वाटेल. 5ला चालेल का तुझा दिवस. म्हणजे 5 ते 6 मध्ये नाही. बाकीचे कोणी आहेत का त्याच्यात त्यांना प्रॉब्लेम आहे असे असतील तर तसं नाहीये ना, एवढं एकदा खात्री करूया. तर 5 वाजता बसूया उद्याचा दिवस नित्योपासनेसाठी. म्हणजे हे काही मंत्र आपले जरा पटकन पुढे जाऊ, पार्श्वभूमीत वेळ गेला पण तो मंत्र समोर असावे. तर मग उद्या मग आपण 5 वाजता नित्योपासनेसाठी येऊया. सद्गुरुनाथ महाराज.